नमस्कार मंडळी, सौम्याच किचनमध्ये आज इथे तुमचं स्वागत आहे। तर इथे आज आपण कोंबडी वडे करणार आहोत। तर त्यासाठी इथे आम्ही 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत। हे आपल्याला स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि जसं आपण लहान मुलांसाठी मऊ भात शिजवतो त्याच पद्धतीने आपण हे शिजवून घेणार आहोत। आम्ही 1 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यासाठी इथे आम्ही या तांब्याच्या मापाने 1.5 तांब्या पाणी यामध्ये घातलेले आहे आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने इथे आपण भात शिजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मऊ केलेला आहे। आपल्याला थोडंसं घटळून घ्यायचं आहे। हे थोडं थंड होईपर्यंत इथे आपण 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे। परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जसं आपण लहान मुलांसाठी बनवतो त्याच पद्धतीने आपण इथे हे शिजवून घेतलेलं आहे। तर आता इथे आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे। आता आपण हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आम्ही जे कोंबडी वडे करणार आहोत त्यासाठी इथे ऑलरेडी पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर त्यासाठी इथे आम्ही अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी धने, जिरे आणि बडीशेप घेतलेले आहे। ते आम्ही चांगली भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आपण आम्ही 4 वाटी हे पीठ घेतलेलं आहे वड्यासाठी आणि इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। हे यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आपण जे भात शिजवून घेतला होता तो गरम आहे, त्याच्यामुळे आपण पळीनेच मिक्स करून घ्यायचं आहे। हे वडे मटणासोबत आणि चिकनसोबत खूप छान लागतात। तुम्ही असेही खाल्ले तरीही टेस्टला खूप छान लागतात हे वडे। आता यामध्ये आपण बेसन घालून घेऊयात आणि याच वाटीच्या मापाने आपण रवा घालून घ्यायचा आहे। इथे आम्ही अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। आणि त्याच वाटीच्या मापाने इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे आम्ही चाळून घेतलेलं आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आपण मगाशी तांदूळ शिजते वेळेस थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे प्रमाणामध्ये मीठ वापरणार आहोत। आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। गरम आहे त्याच्यामुळे आपण चम्मचने आधी हलवून घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवते वेळेस आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान मळूनही झालेलं आहे। आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे। अशा पद्धतीने पातळ पीठ मळून घेतलेलं आहे आपण आणि आपल्याला हे 3 ते 4 तासासाठी आपण आता हे भिजायला ठेवायचे। तर आता आपण हे झाकून ठेवायचे आणि 4 तासाने आपण ह्याचे वडे करायला घेणार आहोत। हे आता तुम्ही बघू शकता 4 तासानंतर आपलं पीठ खूप छान भिजलेलं आहे आणि थोडं पातळही झालेलं आहे अशा प्रकारे। आणि आता आपण वडे बनवायला घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे आपण तेल छान तापवून घ्यायचे, वडे थापून घ्यायचे। त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची थैली घेतलेली आहे, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथे बघू शकता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। वडे थापते वेळेस आपल्याला पाणी लागणार आहे। एकदम जाडसर पण आपल्याला थापायचे नाही आहेत।
अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठे करू शकता. तर सुरुवातीला आपण इथे तेल तापले का चेक करून घ्यायचं आहे. छोटा गोळा टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला जसं वड्याला तेल गरम पाहिजे त्या पद्धतीने आपलं तेल इथे गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये वडा घालून घ्यायचा आहे. आपल्याला तेलात वडा सोडते वेळेस हळू सोडायचा आहे, कारण तेल खूप गरम आहे. तेल छान भिजल्यानंतर वडे तुम्ही बघू शकता इथे खूप छान फुगतात. अशा पद्धतीने आपण वडे बनवून घ्यायचे. मी तुम्हाला अजून एक इथे वडा थापून दाखवते. अशा पद्धतीने उचलते वेळेस हळूवार थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे उचलून घेणार आहोत. इथे आपले कोंबडी वडे बनवून तयार झालेले आहेत. वास खूप छान येतोय आणि यासोबत आम्ही इथे मटण केलेलं आहे. तर इथे मटणासोबत हे वडे खूप छान लागतात. मटण असो किंवा चिकन, त्यासोबत हे वडे खूप छान लागतात. आणि असेच जरी तुम्ही खायला गेलात तरीसुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.